गुड मॉर्निंग सर्वांना. स्तोत्र 11 साठी मी परमेश्वराची उपकारस्तुती करतो. खरोखर याच्यातून अनेक गोष्टी पाहायला आणि पुन्हा एकदा शिकायला मला मिळाल्या. तो आशीर्वाद मला मिळाला, यासाठी मी प्रभूची स्तुती करतो. The blessings that I have received from Psalm 11, I would like to praise and thank the Lord for those blessings. स्तोत्र 11 जे आहे ते दाविदाने लिहिलेलं स्तोत्र आहे आणि त्याच्यामध्ये हे जे स्तोत्र आहे ते मुख्य गायकासाठी रचलेलं स्तोत्र आहे. The psalm is written by David and it is for the choir master. आणि आपल्याला माहिती आहे की स्तोत्र 9 आणि 10 मधून आपण पाहिलं की कशा प्रकारे दावीद जो आहे तो राजा होण्यापूर्वी अनेक वर्ष शाऊल राजाकडून त्याचा पाठलाग होत होता. तो संकटात, धोक्यात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या हल्ल्यांपासून स्वतःला वाचवत भटकत फिरत होता. Before King David became king, he was running away from King Saul and he faced many troubles, persecution in his life. आणि अशा प्रसंगामध्ये त्याने परमेश्वराकडे त्याचा विश्वास व्यक्त केलेला आपण या स्तोत्रांमधून पाहतो. We see that he expresses his faith, his trust towards the Lord in all ups and downs of his life. आणि स्तोत्र 11 जे आहे ते विशेष करून या स्तोत्रामध्ये दावीद अशा प्रकारच्या कठीण प्रसंगामध्ये असताना त्याच्या मित्रांकडून त्याला चांगल्या हेतूने दिलेले जे सल्ले आहेत की तू पळून जा, तू त्या शौलापासून निघून डोंगराकडे जा, अशा प्रकारचे सल्ले आपल्याला या स्तोत्रामध्ये पाहायला मिळतात. We see some kind of counsels given by his friends. They told him to run away from King Saul. त्याच्या मित्रांनी दिलेले जे सल्ले होते ते चांगल्या हेतूचे होते, परंतु जिवंत देवावरती ते अविश्वास प्रकट करणारे असे सल्ले होते. Those opinions or the counsels given by his friends appear good, but they do not come from the godliness. आणि आपण पाहतो की अशा प्रसंगामध्ये दाविदाने विश्वासाने सहाय्यासाठी तो आणि आश्रयासाठी तो परमेश्वराकडे आपली दृष्टी लावतो आणि परमेश्वराकडे तो अवलंबून राहतो. And here we learn that King David, he is depending on the Lord and he is believing that his help would come from the Lord. कारण जिवंत देवाचा आश्रय घेणं हे सर्वात सुरक्षित गोष्ट आहे, हे त्याला माहीत होतं. He knew that it is good to take the shelter of the Lord. वचन 1 मध्ये तो असं म्हणतो की यहोवाच्या ठाई मी आश्रय घेतो, पक्षी उडून जातो तसा तू आपल्या डोंगराकडे पळून जा, असे माझ्या जीवाला तुम्ही कसे म्हणता? In the Lord I take refuge. How can you say to my soul, flee like a bird to your mountain? आणि अशा प्रकारचा सल्ला असताना दावीद जो आहे तो परमेश्वराच्या ठाई आश्रय घेण्याचा त्याचा निर्धार आपल्याला पाहायला मिळतो वचन 1 मध्ये. His friends gave him such counsels, but he decided to take the refuge in the Lord. आणि पळून जाण्याच्या ऐवजी परमेश्वराचा धावा करणं आणि धोका पत्करण्याचं धाडस दावीद करत आहे. Instead of running away, he is accepting the challenges those are in his life and he wants to trust the Lord. आणि खरं पाहता दाविदासाठी हा अतिशय परीक्षेचा समय होता, कारण मित्रांनी एकदम त्यांच्या साहजिक तर्कातून त्याला सल्ले दिले होते आणि ते मानणं खूपच साहजिक आणि सोपं होतं. It was a testing time for David because his friends gave him counsel or suggestions from the common logic. मित्रांचा तर्क आणि सल्ला ऐकायचा आणि त्याच वेळेस जिवंत परमेश्वरावरती अविश्वास दाखवण्याचा मोह त्या प्रसंगामध्ये तो होता. In one side we can see that listening to the friends and rejecting the counsel of the Lord, that was the taste or the temptation in the life of David. परंतु दावीद त्या ठिकाणी धाडसाने हे व्यक्त करत आहे की मी यहोवाच्या ठाई मी आश्रय घेईन. But he is confidently expressing his trust in the Lord. He is saying, I'll take refuge in the Lord. अशा प्रसंगी हा विश्वास व्यक्त करणे त्याला खरंच परमेश्वराची कृपा लागते, धीर लागतो, संयम लागतो आणि देवाच्या न बदलणाऱ्या सत्यावरती अवलंबून राहण्याचा विश्वास हा आवश्यक आहे आणि हाच आपल्याला दाविदामध्ये पाहायला मिळतो.
It needs the grace of the Lord and a lot of trusting upon the promises, attributes, and the character of the Lord. वचन 2 मध्ये कारण पहा दुष्ट धनुष्य वाकवितात, सरळ हृदयांच्यांना अंधारात मारावे म्हणून ते आपला तीर दोरीला लावून तयार करतात. Verse 2, for behold, the wicked bend the bow, they have fitted their arrow to the string, to shoot in the dark at the upright in the heart. आणि वचन 2 मध्ये तो धोका जो होता दाविदाला तो त्याचं वर्णन केलेलं आहे की दुष्ट जसं धनुष्य वाकून त्यांच्या शत्रूला मारण्यासाठी ते टपलेले असतात, त्या प्रकारे दाविदाची परिस्थिती होती की त्याच्या मागे शौल हा टपून होता. King Saul was attacking David, and this particular verse is describing how the wicked, they are after the righteous or the godly people. त्यानंतर वचन 3 मध्ये तो म्हणतो की पायच जर नष्ट झाले तर न्यायी काय करणार. In verse 3, he says, if the foundations are destroyed, what can the righteous do? आणि याचा अर्थ असा आहे की जर शौल राजा स्वतः राजा असून ज्याने न्यायपणाने आणि सत्यतेने धार्मिकतेने वागलं पाहिजे अशा प्रकारच्या आसनावरती तो बसलेला राजा आहे, तोच जर न्यायाला जुमानत नाही तर मग धार्मिकाने किंवा त्याच्या राज्यामध्ये असलेल्या प्रजेने नेमकं कुणाची धाव घ्यावी आणि कुठे जावं अशा प्रकारे तो विचारत आहे. Saul was a king, and he could have been just and righteous, but we learn that he was loving the deceptive ways, and according to that, where the people of God can run for the refuge or for the help if the king is in this manner. आणि मग वचन 4 मध्ये तिथून पुढे दावीद आपली दृष्टी जी आहे ती परमेश्वराकडे पुन्हा लावत आहे आणि त्या ठिकाणी तो देवाचा सहवास, देवाचं सानिध्य पाहत आहे आणि तो म्हणतो की यहोवा पवित्र मंदिरात आहे. In verse 4, King David is saying, the Lord is in his holy temple. आणि परमेश्वराचं पवित्र मंदिर जे आहे ते परमेश्वराच्या उपस्थितीचं दर्शक आहे. And the holy temple is the sign of God's presence. आणि त्या ठिकाणी परमेश्वर स्वतः त्याच्या लोकांच्या सहाय्यासाठी सदा सर्वदा तो हजर असतो हे आपल्याला त्या वाक्यातून कळतं. And he is always present for his people there to give them help. आणि म्हणून तो म्हणतो की यहोवा पवित्र मंदिरात आहे आणि तिथून तो सर्व गोष्टीचा नियंत्रण करतो. सर्व गोष्टी त्याच्या सार्वभौम इच्छेमध्ये आणि नियंत्रणामध्ये आहे, सामर्थ्यामध्ये आहे याचा विश्वास तो व्यक्त करत आहे. And he is expressing his faith that God is in control of all things, and from there he is ruling and reigning. देवाचं राज्य, सत्ता आणि अधिकार सर्वोच्च आहे, ते आढळ आहे, ते कधीच बदलणार नाही आणि देव त्या सिंहासनावरती बसून आहे, तेथून तो या सर्व गोष्टीचं नियंत्रण करेल. आणि म्हणून माझी जी परिस्थिती आहे ती देखील परमेश्वर देवाच्या नियंत्रणात आहे अशा प्रकारे तो सांगत आहे. God is in the holy temple. He knew that God is in control of all the situation, even his own situation is in the hands of the Lord. स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व गोष्टी सार्वभौम देवाच्या इच्छेने त्याच्या नियंत्रणामध्ये घडतात. In earth, in the heaven and on the earth, all things happen according to the will of the Lord. त्याच प्रकारे वचन 4 मध्ये तो म्हणतो की यहोवाचे राजासन आकाशात आहे. And he says that God's throne is in the heaven. यहोवाचं राजासन जे आहे ते देखील देवाचा दैवी अधिकार आणि देवाचं सामर्थ्याचं प्रतीक आहे. The throne of the Lord is the sign of God's authority. देव त्याच्या राजासनावर बसून सामर्थ्याने राज्य करतो. The Lord is sitting on his throne and he is ruling the world with might. आणि नवीन करारामध्ये आपण पाहतो की देवाने प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या उजवीकडे बसवलेला आहे, तो राजासनावर तेथे देखील बसलेला आहे. In the New Testament we learn that Christ is sitting at the right hand of the Father. आणि 24 वडील जे आहे ते सतत सिंहासनासमोर बसून त्याची उपासना करतात, त्याला पवित्र पवित्र म्हणून त्याची आराधना ते करत आहे. And there we learn that 24 elders, they are standing before the Lord and they are praising him. आणि त्या ठिकाणी ते म्हणतात की देव जो गौरव, सामर्थ्य आणि पराक्रम याच्यासाठी तो योग्य आहे.
And they praise him in this way that God is worthy of praises, glory, majesty, and power. देवाचं राजासन हे न्यायासाठी आणि कृपेसाठी वापरलं जाणारं असं आसन ते आहे. God's throne is also throne of the justice and judgment. आणि म्हणून दावीद जो आहे तो देवाच्या राजासनावरती, देवाच्या पवित्र सानिध्यावरती तो अवलंबून आहे. David is depending on the throne of the Lord. आणि खरोखर विश्वासणाऱ्यांसाठी देखील देवाचं राजासन जे आहे ते दया आणि कृपा याच्यासाठी ते आमचं प्रतीक आहे. And the throne of the Lord is the sign of the grace and mercy for God's people. वचन 5, Verse 5. यहोवा न्यायीला पारखतो, पण त्याचा जीव दुष्ट व जुलमाची आवड धरणारा यांचा द्वेष करतो. The Lord tastes the righteous, but his soul hates the wicked and the one who loves violence. आणि या ठिकाणी परमेश्वर जो आहे तो सर्वव्यापी आहे, सर्व काही पाहणारा, आणि अशी कुठलीच गोष्ट नाही की जी त्याच्यापासून लपू शकेल, अशा प्रकारे त्याचं वर्णन केलेलं आहे. God knows all things and he is present everywhere and nothing can be hidden from our Lord. मनुष्याचे सर्व हेतू, सर्व इच्छा आणि सर्व कृत्य जे आहे तो बारकाईने पाहणारा असा परमेश्वर देव आहे. God looks all the intentions, motives and the works of the men. कुठलीही दुष्टता, कुठलंही कपट, कुठलेही धोके, कुठलंही संकट जे आहे ते देवाच्या दृष्टीपासून आड झालेलं नाही, अशा प्रकारे तो दावीद जो आहे तो परमेश्वराविषयी सांगत आहे. The deception or any kind of trouble is not hidden from the sight of the Lord. आणि त्यासमोर परमेश्वर जो आहे तो धार्मिकाला पारखतो, धार्मिकाला देखील तो कसाच लावतो, अशा प्रकारे दावीद या ठिकाणी म्हणत आहे. And according to verse 5, the Lord tastes the righteous. आणि देवाच्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, याकोब 1:12 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की जो परीक्षा सोसतो तो आशीर्वादित आहे. And according to James 1:12, blessed is the one who goes through the taste. आणि किती धन्य हा परमेश्वर आहे की जो दुष्टांना देखील पारखतो आणि न्यायीला देखील तो पारखतो. The Lord tastes the righteous as well as the wicked. आणि न्यायीला यासाठी तो पारखतो कारण त्यातून न्यायीवरती त्याची असणारी प्रीती दिसून येते. He tastes the righteous to show more love to the righteous. जो धार्मिक आहे त्याचा तो परमेश्वर द्वेष करतो म्हणून तो त्याची परीक्षा घेतो असे नाही. The Lord does not taste the righteous because he hates the righteous. परंतु देवाच्या दृष्टीने, देवाच्या नजरेमध्ये तो मौल्यवान आहे कारण तो देवाकडून न्याय ठरवलेला आहे. He tastes the righteous because righteous is precious in the sight of the Lord. आणि परीक्षेतून त्याच्या विश्वासाची शुद्धता सिद्ध होते. And through the taste, the taste of the faith of the righteous is proven. आणि देवाच्या लेकरांसाठी परीक्षा होणं, पारखलं जाणं हा एक आशीर्वाद आहे. And this is the blessing for God's children to be tested by the Lord. आणि परीक्षेतून जाताना आम्हाला देवाची अभिवचनं जी आहे ती अधिक मधुर वाटतात. And while going through the taste, the promises are more precious and sweeter to us. आणि परीक्षेतून जाताना धार्मिकासाठी त्याच्या ज्या प्रार्थना आहेत त्यांना पुन्हा एकदा नव्याने जीवन मिळतं. And while going through the taste, our prayers are revived or renewed. परीक्षा ज्या आहेत त्या धार्मिकाला देवाच्या चरणाजवळ घेऊन जातात. The taste take the righteous at the feet of our Lord. आणि म्हणून परीक्षा ज्या आहेत त्या देवाच्या लेकरांसाठी आशीर्वाद आहेत. The taste are the blessings for God's people. वचन 5 आणि 6 मध्ये वचन 5चा ब भाग आणि 6 जो आहे त्या ठिकाणी आपल्याला परमेश्वराचं न्यायपण आणि धार्मिक स्वभाव आपल्याला पाहायला मिळतो. B of verse 5 and 6 where we learn the righteous character of our God. आणि त्या ठिकाणी आपल्याला कळतं की तो दुष्ट लोकांचा द्वेष करणारा परमेश्वर आहे. And here we learn that God hates those who are wicked and ungodly. त्यांच्या सर्व अन्यायाला तो खात्रीने प्रतिफळ देतो, शासन करतो. And the Lord judges the wicked. सर्व दुर्जन जे आहेत, सर्व जे त्याच्या कृपेला मानत नाहीत, अशा सर्वांना देवाच्या न्यायाला आणि दंडाला समोर जायचं आहे. All those who do not love the statutes of the Lord, they will face the judgment of our God.
आणि दाविदाला देवाच्या या न्यायी स्वभावावरती विश्वास आहे. त्याला हे ठाऊक आहे की परमेश्वर जो आहे तो माझा न्याय करेल, परमेश्वर जो आहे तो दुष्टाचा देखील न्याय करेल. And David is confident about the just character of the Lord, and he knew that he will judge the righteous as well as the wicked. आणि म्हणून तो शौलापासून पळणं करण्याचं तो ठरवतो आणि तशा प्रकारचा विश्वास तो व्यक्त करतो. And instead of running away from Saul, David, he is expressing his trust in the Lord. आणि सर्व धार्मिकता जी आहे, सर्व अधार्मिकता जी आहे ती परमेश्वराच्या पवित्र क्रोधाला ती पात्र आहे. त्याचा अंत जो आहे तो अत्यंत भयानक आहे. The wicked and ungodly, they deserve the just judgment from the Lord. David knew that. आज सकाळी आम्ही परमेश्वराची उपासना करताना देवाच्या न्यायी स्वभावावरती आपण मनन करूया. And this morning, as we worship our God, let us meditate on the righteous character of our God. देवाचा न्यायी स्वभाव जो आहे तो कधी न बदलणार आहे. The just character of the Lord is never changing. देवाचं कार्य जे आहे ते त्याची पवित्रता, त्याची सत्यता आणि त्याच्या चांगुलपणाला धरून तो कार्य करणारा परमेश्वर आहे. Our God, He works all things according to His just and righteous character. आणि त्याच्या न्याय करण्यामध्ये कसल्याही प्रकारचा भेदभाव होत नाही. There is no partiality in the judgment of our God. तो पापाला दंड करतो आणि जो धार्मिक आहे त्याला देखील पारितोषिक देतो. He gives the rewards to the righteous, but still He judges the wicked. आणि जुन्या करारात देखील काय या लोकांना जसं ज्याप्रमाणे दावीद आहे त्याला म्हटलेलं आहे की तो सरळ हृदयाचा आहे, तो देखील त्याला देखील न्यायी म्हटलेला आहे. In the Old Testament, David is shown as the upright. आणि हे सर्व काही आपल्या स्वतःच्या कृत्याने न्यायी ठरले, धार्मिक ठरले असं नाही. These people were not righteous or upright because of their good works. तर ते देव जो न्याय ठरवतो त्याच्यावरती ते विसंबून होते. A God who declares sinner a just or righteous, it is depending on the righteous God. ज्याला धार्मिकता प्रिय आहे, ज्याला सत्य प्रिय आहे, ज्याला न्याय प्रिय आहे, अशा देवावरती, जिवंत देवावरती ते अवलंबून होते. And those people, the saints, were trusting the Lord who loves the righteousness, holiness and the truth. आणि या जिवंत देवाशी, यहोवा देवाशी ते एकनिष्ठ राहिले आणि त्याच्या आज्ञा, त्याचे धार्मिक आचरण, त्याचे नियम या सर्व गोष्टी त्यांना प्रिय होते. And they were faithful to this true God, and they loved the statutes and the precepts of our God. आज सकाळी आपण उपासना करत असताना परमेश्वराच्या या दैवी गोष्टींना, त्याचे जे गुणस्वभाव आहेत त्याच्याकडे आपण लक्ष लावूया की परमेश्वर जो आहे तो न्यायी आणि धार्मिक आहे. This morning, as we worship our God, let us meditate that our God is just and He is righteous. आणि जे न्यायी आहेत, जे त्या परमेश्वरावरती भाव ठेवतात त्यांना तो धार्मिक ठरवणारा परमेश्वर आहे. त्यांना तो आशीर्वाद देतो, त्यांना तो आपले मुख दाखवेल, अशा प्रकारे वचन 7 मध्ये सांगितलेले. And verse 7 teaches that people who trust Him, He declares them righteous, and those people will see His face. आणि म्हणून तो अभिवचन देतो, ज्यांना मी धार्मिक ठरवलेले त्यांना पुन्हा ते दंडाखाली येणार नाही, कारण ते माझ्या पुत्राद्वारे ते धार्मिक ठरले गेले आहेत. And He has given us promise that people who are declared righteous, they will never face the wrath of God or the judgment of the Lord, because they are declared righteous because of the blood of Jesus Christ. प्रियानो, ही किती अद्भुत गोष्ट आहे की हा असा धार्मिक, असा न्यायी परमेश्वर त्याच्या मंदिरामध्ये, त्याच्या लोकांमध्ये तो उपस्थित आहे. And what a privilege this is that God is present in the temple. आम्ही आज धन्य आहोत कारण आमच्या एकत्र येण्यामध्ये परमेश्वराची उपस्थिती आहे. We are blessed because as we gathered, He is here in our midst. आज सकाळी त्याची उपासना करत असताना आपण या धन्य परमेश्वराकडे आपली नजर लावूया आणि त्याच्या धार्मिकतेकरिता त्याची स्तुती करूया आणि त्याची आराधना करूया. Let us look to the blessed God who is just. सर्व गौरव आपण परमेश्वराला देऊया आणि आपण स्तुती करून परमेश्वराचे गीत गाऊन त्याला धन्यवाद देऊया. All glory to our God, and let us bless His name by singing the songs.